नमस्ते, मी मॉम हेल्थ केअर मधून सौरभ सर. आज आपण अक्षता आई आणि अनिल कदम बाबा यांच्या घरी त्यांची मॉम मॅट आणि NSM मशीन इन्स्टॉल करायला आलेलो आहोत. तर त्यांचा थेरपीचा अनुभव आपण जाणून घेऊयात की ते कसे आपल्या मॉम हेल्थ केअरच्या थेरपीला जॉईन झाले. बाबा नमस्ते. नमस्ते बाबा तुमचं नाव सांगा सगळ्यांना. माझं नाव अनिल नारायण कदम. आई तुझं पण नाव सांग. अक्षता अनिल कदम. मी राहणार महाड जुना पोस्ट. आम्ही दोघं पण मॉम हेल्थ केअर सेंटर मध्ये थेरपी घेतो. कधीपासून तुम्ही बाबा आपल्या मॉम हेल्थ केअरच्या थेरपीला जॉईन झालात? आता मी बहुतेक 3 महिने थेरपी घेतच आहे. कंटिन्यू रेग्युलर आहे मी. आणि आता तुम्ही थेरपीला म्हणजे तुम्हाला कसं समजलं की ते आपलं मॉम हेल्थ केअरचं सेंटर चालू आहे? ते आमच्या शेजारी एक काकी राहत होत्या. त्यांनी मला हे पाठवलेलं व्हॉट्सअपला. मग मी म्हटलं नाही मी पण घेणार. मी आले तर तिथून सुरूच केलं थेरपी. बरोबर. पहिले तो आई तू पहिले आली, नंतर बाबा आले. बरोबर ना. आई तू म्हणजे आता थेरपीला यायच्या आधी तुला काय त्रास होते म्हणून तू थेरपीला आलीस? मणक्यांचा होता प्रॉब्लेम आणि शुगर होती. शुगर मुळे मला झोप पण लागत नव्हती. मग आता थेरपी घेतल्यापासून मला झोप वगैरे यायला लागली. नंतर रिपोर्ट काढले तर शुगर नॉर्मल. बरोबर. आपण मध्ये टेस्टिमोनियल मध्ये पण घेतलेला की रिपोर्ट मध्ये तुझा शुगर कमी आले. आणि अजून काय त्रास होते तुला? मणक्यांचा होता, पुन्हा सायटिका होता. सायटिका. ते मला खूप फरक पडला त्याचा. आणि नंतर तू बाबाला पण घेऊन आलीस? त्यांना म्हणलं नाही तुम्ही पण चला माझ्या बरोबर. त्यांना पण कमरेचा प्रॉब्लेम होता ना, मग त्यांना पण घेऊन आले. बरोबर. आईला सायटिकाचा त्रास होता, कमरेचा तिला त्रास आहे, शुगर पण आईला आहे. तर आईची शुगर हळूहळू कमी आली आणि आता 3 महिने झाले मला वाटतं तुम्ही रेग्युलर. मी तर 4 महिने झाले. 4 महिने. बरोबर. बाबांना 3 महिने झाले. ते रेग्युलर कंटिन्यू आपल्या मॉम हेल्थ केअरच्या थेरपीला रेग्युलर सकाळी रोज पहिल्या बॅच मध्ये येतात. आणि म्हणजे एक उत्सुकतेने ते येतात आणि थेरपी घेतात. थेरपीमध्ये व्यायाम असेल, सकाळी एक्सरसाइज असेल, ती पण खूप आनंदाने करतात. आम्हाला आता तुमची आठवण येईल. तुम्ही मशीन्स आले इथं पण घरी यायचं, आपलं सेंटरला यायचंय तरी पण. नक्की ना? ठीक आहे. तर आई बाबा तर रेग्युलर थेरपी करायचे. आई बाबा तुम्ही आपलं हे मॉम मॅट जेव्हा तुम्ही थेरपी घेता, मग आपल्याकडे लॉन्च झाली मॉम मॅट, त्यानंतर तुमचा विचार मनात होता की घ्यायची. पण आपल्याकडे ऑफर झाली की NSM वर मॉम मॅट वर NSM मशीन फ्री. त्यानंतर तुम्ही कसा काय विचार केला की हे आपल्याला प्रोडक्ट घरी पाहिजे? आता आम्हाला तर फरक पडला ना. म्हणलं नंतर मुलं वगैरे कधी येतील आपली, तर त्यांना पण त्याचा म्हणजे फायदा होईल आणि पुढे जाऊन कुठला अजून आपल्याला आजार नको व्हायला. म्हणून मग विचार केला. आणि सुंदर म्हणजे असं तुम्ही सुंदर एक संकल्प केलात की तुम्ही तर ठीक होताय, पण आपल्यासोबत आपली फॅमिली, आपले मुलं आहेत ते ठीक व्हावी, यासाठी आईने ही मॉम मॅट आणि NSM मशीन आपल्या घरी खरेदी केलेली आहे. आणि खूप सुंदर प्रकारे ते थेरपी देखील घेतात. त्याच प्रकारे त्यांची मुलं देखील थेरपी घेतील आणि ते देखील निरोगी राहतील आणि तुमचं पूर्ण कुटुंब आहे ते पूर्णपणे निरोगी राहणार आहे याच्या पुढे. आणि बाबा तुम्ही देखील काय संदेश देऊ शकता लोकांना आपल्या मॉम हेल्थ केअरच्या सेंटर बद्दल? आता माझं 2018ला किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं. पण किडनी स्टोनचं ऑपरेशन मला मी चिपळूणला गेलेलं. तिथं त्यांनी जे भुलीसाठी मणक्यात जे इंजेक्शन देतात, ज्यांनी जो मणक्यामध्ये जो इंजेक्शन दिल्यापासून जो माझा कमरेचा प्रॉब्लेम चालू झाला ना, तो म्हणजे 4-5 वर्ष मी नुसतं ते कमरेच्या दुखण्यानेच हैराण झालेलो. नंतर ही जेव्हा मॉम मॅट थेरपी घ्यायला सुरुवात केली नेहमी, तेव्हा हिला बरं वाटायला लागलं. तर ही पण बोलली तुम्ही पण चला, तुम्हाला आराम भेटला तर तुम्ही रेग्युलर चालू करा. जेव्हापासून मी मॉम मॅटची थेरपी घेतल्यापासून मला कमरेचा एकदम रिलीफ मिळाला. परत त्याच्यामध्ये सौरभ सरांनी पण मला असं सांगितले की तुम्ही पल्स पॅड घेतलात तर तुम्हाला अजून आराम भेटेल. मला वाटतं भरपूर सारा. मग मी पल्स पॅड पण विकत घेतलं आणि ते पल्स पॅडची मी थेरपी घेतल्यापासून त्याच्यावर अजून आराम मला मिळाला. आणि त्यामुळे माझं दुखणं पण एकदम कमी झालं. नंतर बोललं जर एवढी मॉम मॅट जर आपल्याला 10-15 मिनिटं आपण त्याची थेरपी घेतो, जर एवढी महत्वाची आहे, फायदेशीर आहे, तर आपण आपल्या जास्त जर घेतली वेळ तर अजून आपला फायदा होईल. म्हणून मी बोललो आपल्या परिवारासाठी आपण ही मॅट घेऊनच टाकू. चांगला डिसिजन घेतला बाबांनी. बाबा आई बाबा मला सांगा, तुम्हाला जेव्हा त्रास होता म्हणजे मॉम हेल्थ केअरच्या थेरपीला यायच्या आधी तुम्ही कुठं म्हणजे फिरून आलात? म्हणजे डॉक्टरकडे खूप डॉक्टरी केली. अगदी प्रॅक्टिस वगैरे सगळ्यांनी ते हाडांचं हे करतात ना, मोडतात, ते सगळं घेतलंय. 50-60 हजार रुपये जवळ झालेले, काही नाही. आता मला रोज रात्री पाय द्या माझ्या पाठीवर. बरोबर. मला तर आई सांगायचीस की मला जरा चेपून द्या, मला जरा पाय जरा पाहिजे, असं तू सांगायचीस मुलांना, बाबांना.
पण आता काय फरक वाटतोय तुला? हा, मग आता मॉममेटच घेतल्यापासून मला नाही अजिबात कोणाला सांगत पण नाही मी चेकअप बरोबर, म्हणजे एवढा तुला फरक जाणवतो आपल्या मॉममॅटच्या थेरपीने. तर खरंच खूप मॉममॅटने रिझल्ट खूप चांगले येत आहेत आई बाबांना. आणि आपण बघताय की भरपूर सारे आई बाबा आपल्या मॉम हेल्थ केअरच्या थेरपीला सेंटरमध्ये येऊन पण देखील थेरपी घेत आहेत. तर जास्त वेळ मी बसत नव्हते, असं बसता नव्हतं येत मला जास्त वेळ. बेल्ट लावायला लागायचं मग जास्त वेळ वगैरे. आता बेल्ट कमरेचा बेल्ट, बरोबर. कमी केलं म्हणजे नाही म्हणजे कमरेचा बेल्ट देखील तुझा आता निघालेला मी आहे. फक्त आता बाईकवर जाताना लावते बस. बरोबर हा, बरोबर. कारण- हळूहळू तो पण कमी होईल. आता तुला 100% घरी तुला अजून आराम येईल. तू दिवसातून 3-4 वेळा थेरपी घेऊ शकतेस. रात्रभर देखील त्याच्यावर तू थेरपी घेऊ शकतेस. तर खरंच खूप सुंदर तुम्ही आमचं वेलकम सुद्धा खूप सुंदर पद्धतीने केलं. खूप भारी वाटलं. तुम्ही जो अल्पपहार दिला तो देखील खूप सुंदर होता आणि सरप्राईज होता सगळं. म्हणजे तुम्ही जे डेकोरेशन केलेलं मॉम मॅट साठी, म्हणजे आपली जी डॉक्टर आहे ते ठेवण्यासाठी खूप सुंदर पद्धतीने पूजा आरती केली. म्हणजे खूप भारी वाटलं आम्हाला देखील. आणि खरंच म्हणजे तुम्ही आपण म्हणतो सेंटरमध्ये की मुलं आम्ही तुमची मुलं मानून घ्या, पण खरंच आज ते दिसलं की मुलासारखं मुलांना आपलं म्हणजे- जे देणार त्यांना आपल्या घरचंच करायचं. बाहेर बरोबर, काय? बरोबर. आता आपल्या इथे वडापाव आहे आणू शकत होते मी. बरोबर बरोबर. मग- म्हणजे घरातलंच आईने आम्हाला हा. अल्पपणाला आणि खूप असं भारी वाटलं की आपली फॅमिली आहे. आणि ह्याच्या पुढे देखील आपली मॉममेट घरी आले तर आम्ही तुम्हाला काही झालं तरी आम्ही ते घरी येणार. काय वाटलं, कधी काय वाटलं तरी आपलं लक्ष राहणार. त्यामुळे तुम्ही देखील थेरपीला सेंटरला कधी कधी फेरी मारायची, बरोबर ना? येऊ, येऊ. हा. येऊ. आपली एक फॅमिली आहे, त्याप्रमाणे तुम्ही देखील थेरपी सेंटरला तुम्ही पण येत जा आमच्याकडे. Yes, yes, yes. येणार, येणार. ठीक आहे. खूप सुंदर अशी आपल्या आई बाबांनी मुलाखत दिली आहे. आणि आपण देखील असा प्रयास करा की मॉममॅट आणि NSM मशीनची जरी हे विकत का घेतात, कारण त्यांच्या फॅमिलीसाठी, पण आपण देखील आपल्या मॉम हेल्थ केअरच्या महाड सेंटरच्या थेरपीला एकदा नक्कीच व्हिजिट द्या. visit द्या. त्याच्यामुळे तुम्हाला देखील रिझल्ट समजेल. तिथे आपण डेमो सेंटर आहे आपलं, बरोबर हा, ना? ते काय आपण विकतच घ्यायला पाहिजे असं नाही. असं काही इथे नाही. जाऊन आपण थेरपी घेतली तरी चालेल. चालेल. नंतर तुम्ही रेग्युलर थेरपी ठेवू शकता आणि आपल्या देखील फॅमिली असतील त्यांना देखील तुम्ही सांगू शकता. तर खरंच खूप सुंदर वाटलं तुमच्या घरी तुम्ही जे वेलकमिंग केलं, खूप आवडलं. थँक्यू सो मच. आपले मॉममॅट कसे आहे? लय भारी. लय भारी. मॉममॅट लय भारी. मॉममॅट लय भारी. NSM मशीन लय भारी. NSM मशीन लय भारी. कदम आई बाबा लय भारी. कदम आई बाबा. लय भारी. थँक्यू सौरभ सर लय भारी. Thank you. ऐश्वर्या मॅडम लय भारी. इथले इंजन लय भारी. महाड सेंटर महाड सेंटर लय भारी. थँक्यू सो मच.